रामराम शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा एक नवीन व्हिडिओमध्ये। आपण माहिती अद्रक या पिकाची बघत असताना आता पूर्ण प्लॉटला आपल्या जवळपास 50 ते 60 दिवसाच्या टप्प्यात आपल्या आले प्लॉट हे पोहोचलेले। यासाठी आता शेतकरी बांधव मातीची जी दुसरी भर करतात याबद्दलचा आपला व्हिडिओ असणार आहे। यामुळे आता मातीची भर लावणे का आवश्यक, तर आपल्या आले पिकाला आपण बघू शकता स्टंप मध्ये म्हणजे नवीन फुटवा येण्यास सुरुवात होते आणि फुटवा आल्यानंतर आपल्याला जे बेडमधील साईज आहे, बेडमधील जे अंतर आहे ते भरून काढणे अत्यंत आवश्यक असते। कारण की जी पोकळी आहे ती नंतर तशीच राहते, मालाला साईज न येणे हे कारण ठरते। यामुळे आपल्याला मातीची भर मध्ये लावणे अत्यंत आवश्यक ठरत असते। यासाठी आपण बेसल डोस मध्ये घेतले गेलेले खत आपण रिपीट दुसऱ्या मातीच्या भरीच्या वेळेस घेत असतो। तर आपण मातीच्या भरीच्या टायमाला कोणकोणते खत वापरावे, तर 9-24-24 किंवा 10-26-26 एकरी 2 बॅग याप्रमाणे, त्यासोबतच मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो। आणि आपल्या बेडमध्ये जर भुसभुशीतपणा नसेल किंवा वापसा कंडिशन लवकर निर्माण होत नसेल किंवा आपली जमीन आहे ब्लॅक कॉटन सॉइल असेल, आपण बघू शकता या प्लॉटवरची जी सॉइल आहे ही पूर्णपणे ब्लॅक कॉटन सॉइल असल्यामुळे तो जो पिवळेपणा आहे तो भरून काढण्यासाठी आपल्याला एकरी 10 बॅग सॉइल मिल याप्रमाणे खताचा वापर करावा लागतो। सॉइल मिलचे फायदे काय, तर यात ओसी म्हणजे ऑर्गॅनिक कार्बनची मात्रा 14.5% असल्यामुळे व तसेच NPK कॉन्सर्शिया आणि आपल्याला NPK ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये असल्यामुळे आपल्या पिकाची शाकीय वाढ आणि त्यानंतर पिकाच्या 2 वाढी असतात, शाकीय वाढ आणि लैंगिक वाढ। आपले पीक पूर्णपणे शाकीय वाढ अवस्थेत जेव्हा असते त्यानंतर ते लैंगिक अवस्थेत वाढत असते। फुटव्याच्या संख्येतील वाढ ही बघण्यासाठी आपल्याला मुख्यत्वे शाकीय वाढ ही चांगली होणं पिकाची महत्त्वाचे ठरत असते। यामुळे जर का आपला प्लॉट पिवळा किंवा आपल्या प्लॉटमध्ये वापसा नसेल तर आपल्याला एकरी महिंद्रा कंपनीच्या सॉइल मिल 10 बॅग याप्रमाणे वापरायचे आहे। त्याबरोबर बोल्ट 4 किलो म्हणजेच मायक्रोरायझा ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये हा काय मदत करतो, तर आपण बेडमध्ये मातीची भर लावल्यामुळे आपल्या मुळीची ॲक्टिव्हिटी जलद गतीने करतो। मुळीवरती एक कवर बनवून फॉस्फरस अपटेक म्हणा किंवा बाकी जे सूक्ष्म अन्नद्रव्ये याची उपलब्धता आपल्या प्लॉटला अतिशय महत्त्वाची ठरत असते, ते आपल्या पिकाला करून देण्यास ठरत असते। आता दुसरा विषय नेमॅटोडचा। आपल्याला नेमॅटोड जर सध्या जरी आपल्या प्लॉटमध्ये दिसत नसेल तर हीच कंडिशन ती आहे की नेमॅटोड आत्ताच्या स्थितीत अंडे हे आपल्या पिकात घालत असतो। मुळीजवळ जर अंडे घातले तर त्याचं नंतर स्वरूप गाठीत जातं, नंतर त्या गाठी फोडणे आपल्याला फार जड किंवा अवघड जातं। या कारणाने आपल्याला इकॉनॉमिकल लॉस हा होऊ शकतो। यामुळे आपण प्रिव्हेंटिव्हपणे नेमॅटोडला कंट्रोल करणे हे अत्यंत आवश्यक ठरत असते। यासाठी आपण जैविकरित्या पॅसिलोमायसिस 1 किलो किंवा 2 किलो याप्रमाणे जैविक पद्धतीने वापरू शकतो। तसेच काही कंपनींचे जैविक सुद्धा उत्पादने मार्केटमध्ये आलेले, जसे की स्वरूप कंपनीचे टेलॉस आणि बायर कंपनीचे वेलम प्राईम यासारखे प्रिव्हेंटिव्हपणे आपण या घटकांचा वापर नेमॅटोड कंट्रोलसाठी करू शकतो। नंतर विषय पिळीसाठी आपण काय वापरावे। पीळ ही समस्या अनुवंशिक किंवा बियाणात ही येत असते, हिला 100% आपण रिकव्हरी करू शकत नाही। यासाठी आपल्याला 60 ते 70% मदत करते, ते म्हणजे कॅल्शियम नायट्रेट। एकरी 5 किलो कॅल्शियम नायट्रेट, त्याबरोबर बोरॉन आणि आपल्या प्लॉटमध्ये स्ट्रेसमध्ये जर असेल तर झिंक सल्फेट याचा वापर करावा। तसेच सिलिकेटेड बॅक्टेरिया मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितले, कृष्णा व्हॅली कंपनीचे के सिलिकेट म्हणजे सिलिकॉन सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया हे काय करतात, तर आपले जे प्लॉट आहे बायोटिक किंवा अबायोटिक स्ट्रेसमध्ये गेलेलं आहे त्याला पूर्णपणे स्ट्रेसमुक्त किंवा तणावमुक्त करण्याचे कार्य हे करत असते। मुळीचा अपटेक आणि जारवा वाढवण्याचे कामसुद्धा हे करत असते। आता नेक्स्ट विषय NPK कॉन्सर्शिया। आपण इनेरा या कंपनीचा NPK कॉन्सर्शिया वापरावा 500 ml प्रति एकर। आपण दिलेल्या बेसल डोसची पूर्तता करण्यासाठी आपल्याला NPK बॅक्टेरिया सोडणं अत्यंत आवश्यक असते। जर का आपल्याला आले पीक एकरी 150 ते 200 क्विंटल या हिशोबाने जर उत्पादन घ्यायचे असेल तर आपल्याला साधारण 70 ते 80% जैविक उत्पादनाचा वापर करणे अत्यंत गरजेचे आणि आवश्यक ठरत असते। यामुळे आपल्याला मर, सड आणि मुळकूद या तिन्ही समस्येपासून आपण जैविकरित्या वाचू शकतो। आपण माझ्या मागे प्लॉट बघू शकता, प्लॉटच्या स्थित्या सध्या भारी स्थितीत आहे। प्लॉटमध्ये कंडिशन, फुटवा यामध्ये आपल्याला छान रिझल्ट बघायला भेटत आहे। तरी प्रत्येक शेतकरी बांधवांना कोणती समस्या असेल तर नक्की आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करावी। तसेच हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करावा आणि व्हिडिओला लाईक करावे। धन्यवाद, आभारी।